सारी धर सारी धर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाची यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीचे एका अनन्य इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ होतो मित्रांनो, आजचा व्हिडिओ मराठी सॉन्ग व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच मित्रांनो, आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो, आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रिसेट आणि शिक इफेक्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे. बिटबुकमार्क प्रिसेटला आल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मित्रांनो, मी तर तुम्हाला फक्त सॉन्ग ॲड करून दिलेलं आहे. आजच्या व्हिडिओचं मटेरियल मी सर्व काही इथनं टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केलेलं आहे. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो, स्टार्टिंगचा व्हिडिओ आपण शेवटी ॲड करणार आहोत. पहिला आपण इथनं फोटो ॲड करून घेऊया. करेक्ट आपल्याला 6.14 सेकंद यायचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. 6.14 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत एक एक बिटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट इथनं फोटो ॲड करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, मी तर सर्व काही इथनं फोटो ॲड केलेले आहेत. तर आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, तर आता पहिला आपण इथनं इफेक्ट क्रिएट करूया. जस्ट 6.14 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. ॲड इफेक्ट्सवरती जायचं आहे. वरती सर्च करा सिम्पल स्टार फाईलला इफेक्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा मित्रांनो. आपल्याला स्टार्टिंगला की द्यायचे आहे आणि एंडिंगला की द्यायचे. एंडची जी की आहे ते आपल्याला करेक्ट इथनं 100 ते 150 ठेवायचे. तर बघू शकता मित्रांनो, तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. मी ते 150 ठेवतो करेक्ट. तर बघू शकता मित्रांनो, मी ते 150 ठेवले. थोडंसं इथनं मित्रांनो साईज कमी करा. तर बघू शकता 150 मित्रांनो लय होते. तर कमी करा मित्रांनो. 100च्या आतच ठेवा माझ्या मते. तर बघू शकता मित्रांनो, मी 100च्या आतच ठेवतो करेक्ट. 80-90 चालून जाईल. तर करेक्ट मी इथनं 80 ठेवतो. तर बघू शकता मित्रांनो, करेक्ट मी इथं 80 ठेवलेले आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट. फेड इन फेड आउटला इफेक्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. इन आहे ते करेक्ट आपल्याला 50 ठेवायचं आहे. आणि आउट देखील इथनं करेक्ट 50 ठेवायचं आहे. 50-50 सेकंद ठेवायचं आहे. हा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो पुढच्या 3 फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, पुढच्या करेक्ट 3च फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपल्याला करेक्ट 11.14 पर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर 11.14 सेकंदापासून करेक्ट त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. 11.14 समोर जो फोटो आहे करेक्ट ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन फोटोची ऑपॅसिटी पहिले इथनं कमी करून घ्या. 70 करा मित्रांनो. करेक्ट 11.14 सेकंदापासून आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे.
मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मटेरियलमध्ये तुम्हाला इथं मी टेक्स्ट PNG दिलेले आहे. त्या टेक्स्ट PNGला ॲड करा. टेक्स्ट PNGची साईज पहिला इथनं कमी करून घ्या आणि खाली मित्रांनो असं प्रॉपर असं सेट करा फोटोनुसार तुमच्या. टेक्स्ट PNGला लॉंग प्रेस करून आपल्या इथं फोटोच्या वरती घ्या. फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा पहिला मित्रांनो सिम्पल स्टार फाइल्ड. तर बघू शकता सिम्पल स्टार फाइल्ड इफेक्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. स्टार्टिंगला की द्या आणि एंडिंगला की द्या. एंडची जी की आहे ती आपल्याला करेक्ट सेम 90च ठेवा, नाहीतर 80 ठेवा. तर बघू शकता मित्रांनो पहिला आपण 80 ठेवलेलो, ते करेक्ट इथनं 80 ठेवा. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा मित्रांनो फेड इन फेड आउट. फेड इन फेड आउट इफेक्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. इन आहे ते मित्रांनो करेक्ट आपल्याला 90 ठेवा आणि आउट देखील इथनं 90 ठेवा. तर बघू शकता मित्रांनो 90 दोन्ही सेकंद ठेवायचं आहे. हा इफेक्ट इथं मित्रांनो इथनं कॉपी करा. फक्त फेड इन फेड आउट इफेक्टला इथनं कॉपी करा आणि वरच्या टेक्स्ट PNGला आपल्याला हा इफेक्ट इथनं द्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. करेक्ट आपल्याला काय करायचं आहे 15 सेकंद पशाचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा मित्रांनो. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. ग्रेडियंटला इथनं सिलेक्ट करा. ब्लॅक खाली आणि व्हाईटवर करायचं आहे. तर बघू शकता ब्लॅक खाली व्हाईटवर केलेलं आहे मित्रांनो. व्हाईटवरती क्लिक करून पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो मी तर ट्रान्सपरंट केलेलं आहे. अजून एकदा मित्रांनो आपल्याला 15 सेकंद बसायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मी एक तुम्हाला इथं इमोजीची PNG दिलेली आहे. त्या इमोजीच्या PNG इथनं ॲड करा. इमोजीच्या PNGला पूर्णपणे लास्टला घ्या. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं इमोजीची इथनं PNG देखील इथनं ॲड केलेली आहे आणि इथनं फोटो देखील इथनं ॲड केलेले आहेत. तर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे मित्रांनो. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो डायरेक्ट व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आहे. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट मी सांगतो त्या करेक्ट आपल्याला बीट जो यायचा आहे करेक्ट आपल्याला 15 सेकंद पशायचं आहे. सिम्पली मित्रांनो इथनं पेस्ट लेअर करा. पेस्ट लेअर केल्यानंतर नेक्स्ट बीटला जायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. व्हिडिओ इफेक्टला इथनं लॉंग प्रेस करून आपल्या इथं फोटोच्या वरती घ्यायचं आहे. नेक्स्ट बीटला जायचं आहे. सिम्पली मित्रांनो इथनं पेस्ट लेअर करा. एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा आणि करेक्ट इथनं फोटोच्या वरती घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला शेवटपर्यंत करायचं आहे. 15 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत सेम स्टेप करायचे आहे. तर बघू शकता मित्रांनो मी करत आहे. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी इथं व्हिडिओ इफेक्ट इथनं ॲड केलेले आहे. तर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट आपल्याला 15 सेकंद पशायचं आहे. 15 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत जे आपण एक एक बीटला एक एक फोटो इथनं ॲड केलेले आहेत त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 15 सेकंदापासून जे आपण शेवटपर्यंत एक एक बीटला एक एक फोटो इथनं ॲड केलेले आहेत त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी इथनं इफेक्ट पेस्ट केलेलं आहे. तर आता इफेक्ट पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज करेक्ट इथनं 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. एक नंबर इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्या इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला इथं व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओला ॲड करा. व्हिडिओला मित्रांनो नेक्स्ट बीटला जायचं आहे. व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. व्हिडिओवरती क्लिक करून मित्रांनो व्हिडिओला जर ऑडिओ असेल तर इथं म्यूट करा. व्हिडिओ आपला कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्यूशन 10 पिक्सेल किंवा 720 मध्ये पण तुम्ही हार्ड एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली मित्रांनो एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.